ते कांदा खूप छान लागतं कांदा टाकल्यानंतर. मला कांदा आवडत नाही, तुला माहिती ना. पण व्हेजिटेबल सगळे खायचे. बघ किती छान झालं आहे. बाबांना तर खूप आवडेल माहिती का. काय तेवढं फार बरं वाटलं का तेवढं बरं वाटतं, नाही तर पुन्हा ते आहे तसंच होतंय माझं. मग आज संध्याकाळी जायचं आहे आपल्याला बर्थडेला. तुम्हाला यायचं आहे का? हो येईल ना, येईल ना. टॅटो काढला हे पण किती छान आहे ना. पहिल्यांदा त्याने टॅटू काढलं. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे नाशिकची गोसावी या युट्यूब चॅनलवर. आज मी आई पप्पांसाठी आणि काव्यासाठी नाश्त्यासाठी थालीपीठ बनवते कोथिंबिरीचे. कारण की आता नाशिकमध्ये खूप भाजीपाला येतोय, तर आम्हाला घरामध्ये सगळ्यांना कोथिंबीर मेथीचे सगळ्यांना थालीपीठ आवडतं आणि मोस्टली सगळ्यांनाच आवडतं. तर मी आज नाश्ता करण्यासाठी थालीपीठ केले आहे कोथिंबिरीचे. आणि आज माझा आणि यांचा उपवास आहे, त्यामुळे आम्ही दोघं काही खाणार नाही, आम्ही खिचडी खाणार आहे. तर मग थालीपीठ एकदम छान झाले आहे. काव्याला पण खूप आवडते, अन्वित खूप खातो. मेन म्हणजे अन्वितला खूप आवडतं, त्यामुळे आम्ही डेली म्हणजे 1-2 दिवस झाले की लगेच थालीपीठ करतोच. कारण की तो बाकी अदर काही खात नाही, त्यामुळे थालीपीठ चवीने खातो, त्यामुळे आम्ही करतो. काव्याला सॉस आणि पराठा खूप आवडतो, पण आज पराठे नाही थालीपीठ केले आहे काव्या, आणि ते पण कोथिंबिरीचे केले आहे. कसे झाले सांगा. त्याच्यामध्ये कांदा का बरं? मग ते कांदा खूप छान लागतं कांदा टाकल्यानंतर. मला कांदा आवडत नाही, तुला माहिती ना. पण व्हेजिटेबल सगळे खायचे. बघ किती छान झालं आहे. बाबांना तर खूप आवडेल माहिती का. जाणार आहे. काव्याची आंघोळ झाली आता. काव्या एकदा स्पीच बोलून दाखव बरं. ब्रिटिश सरकारच्या न्यायाचे भारतीय जनतेपुढे वाचले पाडे. न्याय मिळवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी अन्यायी सरकारशी दिले लढे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझे मित्र मैत्रिणी. माझे नाव काव्या आशिष गोसावी. मी इयत्ता 1ली मध्ये शिकते. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी 2 शब्द सांगणार आहे, तरी पण तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. लोकमान्य टिळकांचं पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक. त्यांचे टोपण नाव बाळ असे होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावामध्ये झाला आहे. लोकमान्य टिळकांना थोर अभ्यासक बोलले जाते. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. इथेच माझे मी 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. काव्या बाय, चांगलं भाषण कर. काय हो, बरं वाटतंय का? बरं आहे थोडंफार, जास्त नाही काही. जास्त काही नाही म्हणजे? जास्त म्हणजे अगं जो मला त्रास आहे, मला शरीरात काय होतं हे तुम्हाला सांगता येत नाही, त्यामुळे मी तुम्हाला काय त्रास होतो हे पण सांगू शकत नाहीये सध्या. काय तेवढं फार बरं वाटलं का तेवढं बरं वाटतं, नाही तर पुन्हा ते आहे तसंच होतंय माझं. मग आज संध्याकाळी जायचं आहे आपल्याला बर्थडेला. तुम्हाला यायचं आहे का? हो येईल ना, येईल ना.
अन्वित काय करतोय? दूध पितोय? दूध ना. अन्वित आता झोपतोय आणि मेन म्हणजे आईन ते ड्युटीला गेले आणि काव्या स्कूलला पण गेलेली आहे. तर आल्यानंतर आम्ही संध्याकाळी बर्थडेला आज आलो आहे. आमच्या गुंजाळ काकूंच्या नातीचा बर्थडे आहे, म्हणजे अहिल्याचा बर्थडे आहे. तिच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलो आहे. त्यांनी खूप छान अरेंजमेंट केली आहे, तुम्हाला आम्ही ते दाखवू. त्यांनी गेम्स ठेवले आहे, जादूगार बोलवला आहे, त्याबरोबर टॅटोचं सेशन पण ठेवलं आहे त्यांनी. काव्याची फ्रेंड अहिल्या हिचा बर्थडे होता. आम्ही त्या बर्थडे पार्टीला गेलो होतो आणि त्यामध्ये त्यांनी खूप सारे गेम अरेंज केले होते. त्यातला हा पहिला गेम होता. तर त्या गेमचा रूल असा होता की एक सर्कल करायचं, त्यामध्ये सर्व लेडीजनी चप्पल सोडायच्या आपापल्या आणि पासिंग द बलून, म्युझिक लावणार आणि त्यानुसार बलून पास करायचं. ज्या लेडीजकडे बलून येईल तिने आतमध्ये सोडलेल्या चप्पलपैकी एक चप्पल घालायचं आणि ती चप्पल कोणाची आहे ती लेडीज त्या गेममधून आउट होणार, असा रूल होता. आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप छान गेम होता. बापरे, एवढा आनंद मी कधीच बघितला नव्हता. बरं, तुम्ही आउट नाही झालेले आहात तर गेम असा आहे, यांच्या हातात बोलून आहे, यांनी येतं असलेले चप्पलपैकी एक चप्पल चॉईस करायची. ती चप्पल ज्या भगिनींची असेल ती भगिनी जागेवर जाऊन बसू. ओके, राऊंड करायची. आता दुसरा राऊंड सुरू झाला आहे. असं आहे की सागर भाऊ आणि ईश्वर भाऊंच्या फ्रेंडच्या मिसेसला बोलवून घेत आहे ते समोर आणि त्यांना डान्स करायला लावत आहे. कोणच यायला तयार नाहीये, फक्त एकच लेडीज पुढे गेलेली. मी बघा स्टार्टरची मजा घेतोय. सगळ्यांना बोलून घेत आहे समोर. बरं, तुम्हाला दाबायचं ना, सेंटर. आता पुढचा गेम असा आहे की त्यांनी तिथे जादूगार बोलवले होते. प्रत्येक लहान मुलांना वरती बोलून त्यांच्याकडून एक जादू करून घेणार होते. तर त्यामध्ये काव्याही पार्टिसिपेट केलेली होती. तर खूप छान गेम होते आणि खूप छान जादू करत होते ते. तर सर्वांनी खूप एन्जॉय केलं, मेन म्हणजे लहान मुलांनी खूप एन्जॉय केलं. अहिल्याची एंट्री होती.
आणि काव्या हे दोघं पण मिकी माऊसला खूप घाबरत होते. आणि मेन म्हणजे ते म्हणजे घरामध्ये एवढे म्हणजे डेअरिंगनी राहता आणि तिथे गेल्यानंतर तो मिकी माऊसला घाबरून किती रडत होता बघा. फायनली लहान मुलांनी ज्या क्षणाची वाट बघितली तो क्षण आला आहे आता, म्हणजे केक कटिंगचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आम्ही सर्वजण गेलो होतो कारण की आम्हाला सर्वांनाच आमंत्रण होतं, कारण की आमच्या शेजारचेच आहे, एकदम घराजवळच राहतात, त्यामुळे त्यांनी आम्हाला सर्वांना बोलवले होते. आणि अन्वित आणि आई बसले होते. बघा अन्वितनं टॅटो काढला. हे पण किती छान आहे ना, पहिल्यांदा त्यांनी टॅटो काढलं. शुभेच्छा देण्यासाठी गेलेले मम्मी पप्पा आणि पल्लवी. कसे वाव, पाणीपुरी म्हणलं तर मी जेवणसुद्धा सोडून देईल. तसंच काव्यांचं पण आहे. आणि मेन म्हणजे पाणीपुरी सगळ्यांनाच आवडते, मला तर खूप आवडते. तुम्हाला पण आवडते ना? कोणाकोणाला आवडते कमेंट्समध्ये नक्की कळवा, कारण की पाणीपुरी ह्या सगळ्यांचा फेवरेट डिश आहे. पाणीपुरी खाणं चालू आहे इकडे. माझं झालं, आता यांचं आणि पप्पांचं चालू आहे. जेवण चालू आहे सगळ्यांचं. गोसावी काका इकडे बसले. सगळ्यांचं जेवण झालं आहे, तर आता आम्ही घरी निघालो आहे. आई पप्पांची त्यांनी वाट बघते, सगळे हळूहळू येत आहे, सगळे भेटले, त्यांच्याशी बोलत आहे सगळेजण. अन्वित, काव्या आणि पप्पा आलेले आहे. आता मम्मी ते मागच आहे, अजून येत आहे, येऊ दे ना, बोलताय, भेटी गाठी येत आहे. मग हे बघा काव्यानी पण टॅटू काढलाय. कार्यक्रम खूप मस्त झाला, डेकोरेशन वगैरे खूप छान केलं होतं. आणि मेन म्हणजे ना, मुलं बोर होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली होती यांनी. जेवण पण खूप मस्त होतं आणि सगळ्यांना आवडलं मेन म्हणजे. आणि मुलं पण खूप खुश झाले. पप्पा ते आले आहे, आता आम्ही निघतोय. किती वेळाचा गप्पा मारत बसले. कार्यक्रम संपला आहे, आता सगळे आपापल्या घरी जातात. आम्ही पण आता निघतोय. अशाच प्रकारे आम्ही हा व्लॉग इथंच थांबवत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच तुमचे भरभरून प्रेम मिळू द्या आणि असेच आमच्या सोबत राहा. धन्यवाद.